नमस्कार, मी केतन पवार. केतन पवार द अल्गो मेकर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 2 जानेवारी 2024, आता 9:14 झालेले आहेत. आज आपण बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये अल्गोरिदम रन करणार आहोत. तर बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये अल्गोरिदम रन करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मार्केट ओपन होणं गरजेचं आहे. म्हणजे 9:15ला आपलं मार्केट होईल. 9:15 झालेले आहेत. तर बघा, बँक निफ्टी पुट आणि बँक निफ्टी कॉल, तर ते कॉलवरती आपण डबल क्लिक मारू. आता बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम रन झालेला आहे. इथं पहिल्यांदा अल्गोरिदमनं आपल्या टाईम फेच केलेला आहे आणि लॉग इन केलेला आहे. तिथं स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही, लॉग इन दिसत आहे. आता याच्यानंतर करंट एक्सपायरी, आता बँक निफ्टी कॉलमध्ये आपण अल्गोरिदम रन केला आहे, त्यामुळे बँक निफ्टीची करंट एक्सपायरी कुठली आहे ती चेक केली जाते. त्यानंतर करंट एक्सपायरी चेक केल्यानंतर इथं बघा ऑर्डर प्लेस झालेली आहे. करंट एक्सपायरी, करंट स्ट्राईक प्राईस, करंट LTP, टार्गेट, स्टॉप लॉस या सर्व गोष्टी इथं कॅल्क्युलेट झालेल्या आहेत. तुम्ही एंजलला चेक करू शकता. इथं ऑर्डर मिळालेली आहे बघा. बँक निफ्टी 3 जानेवारी एक्सपायरीची 48,200चा कॉल मिळालेला आहे. एक लॉटनं ट्रेड पडलेला आहे. ₹204.10 आपला ट्रेड प्लेस झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण बँक निफ्टी पुटसाठी पण अल्गोरिदम रन करू. इथं बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन झालेला आहे. आता हा टाईम पेज करेल, लॉग इन करेल, त्यानंतर एक्सपायरी, करंट स्ट्राईक प्राईस, LTP, टार्गेट, स्टॉप लॉस, लॉट साईज या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करून ऑर्डर प्लेस करेल. बॅकेंडला कॅल्क्युलेशन सुरू असणार आहे. तोपर्यंत आपण ऑर्डर बघूया बँक निफ्टी कॉलमध्ये काय झाले. बँक निफ्टी कॉलमध्ये पहिला स्टॉप लॉस हिट झालेला आहे 204चा, म्हणजे हा 196च्या आसपास हा स्टॉप लॉस असणार आहे. आणि हा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर जिथं दुसरी ऑर्डर पडलेली आहे, इथं बघा बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम इथं पाठीमागं रन झालेला आहे पुटचा. आणि पुटला आपल्याला 48,100चा पुट मिळालेला आहे. ₹193.90 आपल्याला मिळालेला आहे एक लॉटमध्ये. तर आपण 9:30पर्यंत ही स्ट्रीमिंग लाईव्ह ठेवूया, म्हणजे आपल्याला कळेल की कुठले कुठले ट्रेड कुठल्या बाजूला जात आहेत. तर बघा, बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट हे दोन अल्गोरिदम आपले सुरू आहेत. आता हे अल्गोरिदम पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचं एक्सपायरी सिलेक्ट करावी लागलेली नाही. कोणत्याही पद्धतीचं ॲट द मनी स्ट्राईक प्राईससाठी आपल्याला काही सिलेक्ट करावं लागलेलं नाही. LTP काही चेक करावं लागलेलं नाही. टार्गेट, स्टॉप लॉस, लॉट साईज सर्व गोष्टी इथं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेल्या आहेत. तर इथं बघू शकता हा बँक निफ्टी कॉलचा आणि हा बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम बॅकएंडला रन झालेला आहे. आता इथं कॉलचा जर आपण विचार केला तर 204.10चा एंट्री पॉईंट आहे. एकदा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. 196च्या आसपास स्टॉप लॉस असणार आहे. 8 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे बँक निफ्टीला. आणि 196चा स्टॉप लॉस हिट झाल्या परत त्याच एंट्री पॉईंटला 2 लॉट साईजनं आपली ऑर्डर पडलेली आहे. म्हणजे 4.10ला 2 लॉट साईजनं आपल्याला ऑर्डर पडलेली आहे. तिकडं बघा पुटमध्ये काहीतरी ऑर्डर इन्क्रीज झालेली असणार आहे. पुटमध्ये बघा 193.90 हा आपला एंट्री पॉईंट आहे. इथून 8 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे पहिल्या ट्रेडचा, त्यामुळे परत 193.90ला हा आपला दुसरा ट्रेड पडलेला आहे. आणि
दोन लॉट साईजला पडलेलं आहे. सेम एक्सपायरीमध्ये सेम स्ट्राईक प्राईजला सेम प्राईजला फक्त लॉट साईज एक्सटेंड होते आणि टार्गेट पण एक्सटेंड होतं. आता लॉट साईज आणि टार्गेट काय एक्सटेंड केलेत तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्या ट्रेडनं जर प्रॉफिट दिलं तर आपल्याला 500 रुपये मिळतात. दुसऱ्या ट्रेडनं जर आपल्याला प्रॉफिट दिलं तर 1000 रुपये मिळतात. तिसऱ्या ट्रेडनं जर प्रॉफिट दिलं तर 1500 रुपये मिळतात. पण हे पाठीमागच्या सर्व ट्रेडचा ब्रोकरेज, टॅक्सेस आणि लॉस हे वजा करून आपल्याला तेवढं एक्स्ट्रा प्रॉफिट मिळतं. त्यासाठी आपण लॉट साईज आणि टार्गेट थोडं एक्सटेंड केलेलं आहे. तर बघा, पुटचा एंट्री पॉईंट आहे 193.90 आणि त्याचा स्ट्राईक प्राईस आहे 48,100. म्हणजे नोट डाऊन करणार असाल तर तुम्ही पुटसाठी 48,100 एंट्री पॉईंट 193.90 आणि कॉलसाठी 48,200 आणि एंट्री पॉईंट 204.10 या गोष्टी नोट डाऊन करा. आणि मार्केट क्लोज झाल्यानंतर तुम्ही जर त्याचा हाय वगैरे चेक केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणी प्रॉफिट दिलेलं आहे. तर बघा, कॉल आणि पुट दोन्ही सुद्धा एंट्री पॉईंटच्या खाली आहेत. तर 9:21 झालेले आहेत. मार्केट ओपन होऊन 6 मिनटं झालेले आहेत. तर या 6 मिनटामध्ये आपल्याला 4 एंट्री भेटलेले आहेत. म्हणजे कॉलच्या 2, पुटच्या 2. आता कॉलमध्ये जर तुम्ही टाईम चेक केलं तुमच्या लक्षात येईल. इथं बघा, बँक निफ्टी कॉलचा पहिला ट्रेड पडलेला आहे 9:16 आणि 14 सेकंद आणि पहिला स्टॉप लॉस हिट होऊन दुसरा ट्रेड पडलेला आहे 9:16 आणि 41 सेकंद. म्हणजे 25-30 सेकंदामध्येच आपल्याला पहिला स्टॉप लॉस हिट होऊन दुसरा ट्रेड पडलेला आहे. तर या ट्रेडमध्ये लॉट साईज ऑटोमॅटिक सेट आहे, एंट्री प्राईस ऑटोमॅटिक सेट आहे, एक्सपायरी किंवा स्ट्राईक प्राईस सेम ठेवलेली आहे. तर या गोष्टी अल्गोरिदम असल्यामुळं आपण एवढ्या फास्ट एक्झिक्युशन करू शकतो. ह्या अल्गोरिदमचं वैशिष्ट्य काय आहे तर हा अल्गोरिदम एक्झिक्युशनमध्ये खूप फास्ट आहे, कॅल्क्युलेशनमध्ये एकदम ॲडव्हान्स लेवलला कॅल्क्युलेशन आहे आणि आपण ॲक्युरेसीचा जर विचार केला तर विदिन 10-15 सेकंदामध्ये आपण एवढ्या स्टँडर्ड पद्धतीनं म्हणजे सेम स्ट्राईक प्राईजला, सेम एंट्री पॉईंटला, लॉट साईज, टार्गेट किंवा एंट्री पॉईंट या सर्व गोष्टी एंट्री करू शकत नाही. बरं, त्याचबरोबर आपला तिकडं पुटचा पण अल्गोरिदम आहे. म्हणजे पुटचा अल्गोरिदमनं पण बघा 9:17 आणि 30 सेकंदानं पहिली एंट्री घेतलेली आहे आणि 9:19 म्हणजे विदिन दीड मिनिटामध्ये आपल्याला पहिला स्टॉप लॉस हिट होऊन दुसरी एंट्री पडलेली आहे. तर एंट्री प्राईस बघा सेम आहे, लॉट साईज बघा ऑटोमॅटिक इन्क्रीज झालेली आहे, सेम एक्सपायरीला सेम स्ट्राईक प्राईसला इथं ऑर्डर पडलेली आहे. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे ऑटोमॅटिक अल्गोरिदम आपला वर्क होतो. तर आता 9:23 झालेली आहेत आणि एंट्री पॉईंटच्या आसपास आपलं आता मार्केट आहे. तर अजून आपण 9:30 स्ट्रीमिंग लाईव्ह ठेवूया म्हणजे आपल्याला मार्केट कुठल्या बाजूने जाते ते लक्षात येईल. आणि तुम्ही जर नोट डाऊन करणार असाल तर बँक निफ्टी 48,200चा कॉल 204.10 आणि बँक निफ्टी 48,100चा पुट 193.90 हे दोन प्राईस एंटर करा. तोपर्यंत आपण
अल्गोरिदम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण फेच केले ते चेक करूया. अल्गोरिदम ऑटोमॅटिक बॅकएंडला सुरू असणार आहे, त्यामुळे आपल्याला काही करायची इंटरफेअर करायची गरज नाही. ऑटोमॅटिक टार्गेट आलं तर आपल्याला टार्गेटचा मेसेज येईल, स्टॉप लॉस आले तर स्टॉप लॉसचा मेसेज येऊन नेक्स्ट ऑर्डर नेक्स्ट टार्गेट सगळं कॅल्क्युलेट करून ऑर्डर प्लेस केली जाईल. ती प्राइस झाल्यानंतर ऑटोमॅटिक ऑर्डर एक्झिक्यूट केली जाईल. सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होतात. तुम्हाला सांगतो अल्गोरिदमचा फ्लो कसा आहे. तर इथं बघा, अल्गोरिदम ज्यावेळी आपण रन करतो त्यावेळी अल्गोरिदम हा ऑटोमॅटिक टाइम फेच करतो. म्हणजे अल्गोरिदम हा सकाळी 10च्या अगोदरच आपला अल्गोरिदम रन केला जातो. आता 10च्या अगोदर का रन केला जातो, तर आपण ऑप्शन बाईंगचा अल्गोरिदम तयार केलेला आहे. ऑप्शन बाईंगमध्ये सगळ्यात जास्त मुवमेंट ही सकाळी 9:15 ते 10 पर्यंत मुवमेंट असते. अल्गोरिदम स्टार्ट करण्याचा टायमिंग हे 10च्या अगोदर आहे. अल्गोरिदम जर एकदा स्टार्ट केला आणि जर तो 10 लेवलपर्यंत एक्सटेंड केलेला आहे आपण, जर तो एक्सटेंड होताना जर त्याचा टायमिंग 10च्या पुढे जाणार असेल तर अल्गोरिदम रन होतो. पण स्टार्ट टायमिंग या अल्गोरिदमचं 10च्या अगोदर असणार आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक लॉग इन होतं. ह्याच्यामध्ये आपण ID पासवर्ड ऑटोमॅटिक दिलेला आहे, त्यामुळे हे पूर्णपणे ऑटोमॅटिक लॉग इन होतं. त्यानंतर एक्सपायरी सिलेक्ट ऑटोमॅटिक होते. त्यानंतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट होते. त्यानंतर त्या स्ट्राईक प्राईसची करंट मार्केट प्राईस सिलेक्ट केली जाते. त्या करंट मार्केट प्राईसवरती आपण बफर पॉईंट ॲड करून एंट्री पॉईंट सिलेक्ट केला जातो. त्या एंट्री पॉईंटला अनुसरून स्टॉप लॉस सेट केला जातो. त्या स्टॉप लॉसनुसार टार्गेट सेट केलं जातं. ऑर्डर किती स्टॉप लॉस सेट झाले त्यानुसार आपण टार्गेट आणि लॉट साईज या दोन्ही गोष्टी इन्क्रीज केल्या जातात. आणि या सर्व गोष्टींचं इनपुट मिळाल्यानंतर ऑर्डर प्लेस केली जाते. आणि ऑर्डर प्लेस केल्यानंतर स्टॉप लॉस किंवा टार्गेट हिट झालं तर आपल्याला अलर्ट येतो. तर अल्गोरिदमची वैशिष्ट्य काय आहेत? व्हेरी फास्ट कॅल्क्युलेशन आहे, व्हेरी फास्ट एक्झिक्युशन आहे. याच्यामध्ये नो इमोशन, म्हणजे जिथं त्याला आपण सांगितलं एंट्री घे, जिथं सांगितले स्टॉप लॉस, जिथं सांगितलं टार्गेट, त्याच गोष्टीला त्या त्या ठिकाणी ते एक्झिक्युशन होतं. आणि फुल्ली प्री डिफाईंड स्ट्रॅटेजी आहे. ह्याच्यामध्ये मार्केट कसं जरी गेलं तरी काय काय गोष्टी करायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी या अल्गोरिदमला प्री डिफाईन केलेल्या आहेत, म्हणजे अगोदरच सांगून ठेवलेले आहेत. त्यामुळं मार्केट चालू असताना ह्याच्यामध्ये काही इंटरफेअर आपण करू शकत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आपला अल्गोरिदम वर्क होतो. आता इथं बघूया आपण, इथं बघा बँक निफ्टी पुटची तिसरी एंट्री पडलेली आहे. 193.90ला तिसरी एंट्री पडलेली आहे. म्हणजे हा स्टॉप लॉस हिट झालेला आहे 2 नंबरचा. आणि 193.90ला आपली एंट्री पडलेली आहे. आणि आत्ता मार्केट त्याच्या खाली गेलेलं आहे. म्हणजे जर आता हे मार्केट 173चं 193 पर्यंत आलं तर हा ट्रेड एक्झिक्यूट होईल. आता ही ऑर्डर प्लेस झालेली आहे, फक्त एक्झिक्यूट होईल. एक्झिक्यूट झाली की याला ऑटोमॅटिक टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट होईल. आणि टार्गेटच्या दिशेने गेलं तर आता तिसऱ्या लेवलला आहे, म्हणजे तिसऱ्या लेवलला असताना आपल्याला 1,500 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये काय केलंय, बँक निफ्टी पुटमध्ये दुसऱ्या आणि पहिल्या लेवलचा जो काही लॉस झालेला आहे यासाठी जे काही ब्रोकरेज जाणार आहे किंवा यासाठी जे टॅक्सेस जाणार आहे, प्लस ह्या ट्रेड ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर ह्याचा ब्रोकरेज आणि टॅक्स या सर्व गोष्टींची बेरीज करून हे वजा जाता आपल्याला 1,500 रुपये प्रॉफिट झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण इथं टार्गेट आपण सेट केलेलं आहे. तर आता बघा इथं निफ्टी बँक निफ्टी कॉल हा आपल्या प्रॉफिटच्या दिशेने गेलेला आहे. 204ची ऑर्डर प्लेस एक्झिक्यूट झालेली आहे आणि 222 आता मार्केट चालू आहे. म्हणजे हा ट्रेड आपला प्रॉफिटमध्ये आहे. ह्या ट्रेडनं जर आपल्याला प्रॉफिट दिलं तर ह्या ट्रेडचा ब्रोकरेज टॅक्स, ह्या ट्रेडचा ब्रोकरेज टॅक्स, ह्या ट्रेडचा लॉस हे सर्व वजा जाता आपल्याला 1,000 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. ह्या कॉलमध्ये जर आपण विचार केला तर हा दुसऱ्या लेवलला अल्गोरिदम आहे. आता तर आपण थोडा वेळ बघूया की मार्केट कोणीकडे जाते. चार्ट ओपन करून बघूया ह्याचा. $204 म्हणजे ह्या लेवलला बॉटमला आपली आता एंट्री आहे. आणि मार्केट आता 215-16च्या आसपास सुरू आहे.
इथे बघू शकता तुम्ही तो व्हॉल्यूम वाढलेला आहे. बघा आता मार्केट कुणीकडच्या बाजूने जाते. तुम्ही चार्टवरती लाईन ड्रॉ करू शकता. 204.10 एंट्री पॉईंट आपण चेक करूया. 204.10चा 48,200 कॉलचा आपण इथं लाईन ड्रॉ करून ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केट कुणीकडच्या बाजूने गेलेलं आहे. आणि इथं बँक निफ्टी पुटला 48,100चा पुट 193.90. आता इथं बघा कॉल आणि पुट आपल्याला वेगवेगळे स्ट्राईक का मिळालेले आहेत. तर 9:16 आपण बँक निफ्टी कॉल अल्गोरिदम रन केला त्यावेळेला ॲट द मनी स्ट्राईक प्राईस 48,200 होती. आणि 9:17 आपण बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन केला तर त्यावेळी ॲट द मनी स्ट्राईक प्राईस 48,100 होती. म्हणजे विदिन 1 मिनिटामध्ये ॲट द मनी स्ट्राईक प्राईस सुद्धा चेंज होऊ शकते. तेवढा व्हॉलाटाईल मार्केट असतं. सकाळी मार्केट ओपन झाल्या तर तुम्ही चेक करू शकता. तर 9:30 झालेले आहेत आणि अजून 5 मिनिटं आपण चेक करू मार्केट कोणीकडे जाते की नाही. त्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करू. तुम्ही स्क्रीनवरती चार्टवरती चेक करू शकता. आता इथं बघा 204 हा आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. आता ह्याचा 196 हा स्टॉप लॉस असणार आहे. 196 स्टॉप लॉस हिट झाला की 196 मार्केट असताना 204 ची आपली तिसरी ऑर्डर प्लेस होणार आहे. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन स्टॉप लॉस कुठं आहे, एंट्री प्राइस किती आहे, टार्गेट किती लावायचं, क्वांटिटी किती टाकायची, या सर्व गोष्टी या ब्लॅक विंडोमध्ये पाठीमागे एक्झिक्यूट होत असतात. तर बँक निफ्टी कॉलमध्ये, बँक निफ्टी पुटमध्ये इथं बघा विदिन सेकंदामध्ये इथं कॅल्क्युलेशन सर्व होत असतं. तर हे अल्गोरिदम आपण स्वतः बनवलेले आहेत. पायथनमधून हे अल्गोरिदम बनवलेले आहेत. बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, तसेच आपण निफ्टी कॉल आणि निफ्टी पुटसाठी पण अल्गोरिदम बनवलेले आहेत. प्रत्येक अल्गोरिदमची 9,000 रुपये फी असणार आहे. लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. लॉजिक जर तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला जर या लॉजिकबद्दल गॅरंटी वाटत असेल तर तुम्ही ह्या अल्गोरिदमसाठी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला 8600402010 या नंबरला व्हॉट्सअप करू शकता किंवा या चॅनलला तुम्ही कमेंट करू शकता. तर बघा परत मार्केट रिव्हर्स फिरलेलं आहे. इथं बघा बँक निफ्टी कॉलने तिसरी ऑर्डर प्लेस केलेली आहे. इथं स्टॉप लॉस हिट झालेला असल्यामुळं 196चा त्याचा स्टॉप लॉस होता. आता मार्केट 190ला आलेला आहे. म्हणजे हा स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि इथं 3 लॉट साईजनं ऑर्डर पडलेली आहे. आपण इथं थोडं सॉर्ट करून बघूया. कॉलमध्ये बघा 204.10चा पहिला दुसरा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तिसरी ऑर्डर 3 लॉट साईजनी सेम मार्केट प्राइसला, सेम एंट्री पॉईंटला, सेम एक्सपायरीमध्ये, सेम स्ट्राईक प्राइसमध्ये प्लेस झालेली आहे. आता 204.10ला इथं मार्केट आलं की ही ऑर्डर प्लेस होईल. आता आपण म्हणणार की एवढ्या स्टॉप लॉस हिट होतात तर अल्गोरिदमचं सक्सेस रेट काय आहे. तर अल्गोरिदमचं कसं आहे, अल्गोरिदम आपण हा 10 लेवलपर्यंत एक्सटेंड केलेला आहे. 10व्या लेवलपर्यंत कोणत्याही लेवलला जर तुम्हाला टार्गेट दिलं तर पाठीमागच्या सर्व लेवलचा लॉस प्लस सर्व लेवलचं ब्रोकरेज, टॅक्सेस हे सर्व वजा होऊन आपल्याला प्रॉफिट होतो. त्यामुळं स्मॉल स्टॉप लॉस आपण सेट केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि लॉट साईज आणि टार्गेट थोडं इन्क्रीज केलेलं आहे. जेणेकरून जशी आपली लॉट साईज एक्सटेंड होईल, म्हणजे अल्गोरिदम जसा जसा पुढच्या लेवलला जाईल तसा आपल्या प्रॉफिटमध्ये आपल्याला बेनिफिट मिळावा. आणि सकाळी मार्केट 9:15 ते पहिले 15-20 मिनिटं मार्केट एकदम जास्त व्हॉलाटाईल असतं. त्यामुळे व्हॉलाटाईल मार्केटमध्ये आपण एंट्री घेतली असल्यामुळं मार्केट जास्त वेळा रिटेस्ट करण्याची शक्यता असते. पण अल्गोरिदम हा प्रॉपर कॅल्क्युलेट केलेला आहे, प्रॉपर एक्झिक्युशन फास्ट आहे. याच्यामध्ये कोणते इमोशन वगैरे काय नसणार आहे. त्यामुळं पर्टिक्युलर प्राइस आली की एंट्री ही होणारच आहे. ह्युमन इंटरॅक्शन किंवा माणसाकडून ज्या काही चुका होतात
टाईम लिमिटेड म्हणा किंवा एंट्री टाकताना प्राईस चुकीच्या टाकणं, या सर्व गोष्टी याच्यामध्ये अवॉइड केल्या जातात. तर लॉजिक तुम्ही समजून घ्या. लॉजिक जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही अल्गोरिदमसाठी अप्लाय करू शकता. अल्गोरिदमची फी 9,000 रुपये आणि लाईफ टाईमसाठी असणार आहे. फक्त तुम्हाला एंजल ब्रोकिंगमध्ये माझ्या लिंकच्या अंडर अकाउंट ओपन करावं लागणार आहे. जर कोणाला एंजलमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला लिंक शेअर करतो. अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झाले की तुम्हाला अल्गोरिदम तुमच्या ID पासवर्डसाठी सेट करून दिला जाईल. कॉलमध्ये काय झालं, आपण कॉलमध्ये चेक करतोय. पुटमध्ये काय झालं आपण बघूया. तर पुटमध्ये 193 एंट्री आणि 177 दोन्ही बाजूनं मार्केट डाऊन आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये जास्त मुवमेंट नाही, त्यामुळं दोन्हीचा डिके होत आहे. ठीक आहे, 9:35 झालेली आहेत. तुम्ही कॉल आणि पुढच्या एंट्री पॉईंट लिहून घ्या, चार्टवरती ड्रॉ करा आणि तिथून आपल्याला 45 ते 85 म्हणजे पहिल्या लेवलला जर आपला अल्गोरिदम असेल तर 45 पॉईंट आपल्याला लागतात आणि 10व्या लेवलला जर अल्गोरिदम जाणार असेल तर आपल्याला 85 पॉईंट लागतात. मॅक्स 85 पॉईंट जर आपला एंट्री पॉईंटपासून मार्केट जर गेला असेल तर आपला अल्गोरिदम हा प्रॉफिटेबल असणार आहे. कितव्या लेवलला अल्गोरिदम आहे त्यावर आपलं डिपेंड असतात. आता कॉलमध्ये बघा 3ऱ्या लेवलला अल्गोरिदम आहे, तर इथं 55 पॉईंटची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे टार्गेट थोडं म्हणजे एक 5-5 पॉईंट्स आपण एक्सटेंड केलेला आहे, म्हणजे 55 पॉईंट आपल्याला इथं लागणार आहेत. म्हणजे 204 ते 55 म्हणजे 260 पर्यंत जर बँक निफ्टी 48,200चा कॉल जर हाय जर गेला तर आपला 3ऱ्या लेवलला अल्गोरिदम आपला असेल तर आपल्याला टार्गेट मिळणार आहे. 4थ्या लेवलला जर जाणार असेल तर तिथून पुढं थोडं एक्सटेंड होतं. 5व्या लेवलला गेलं तर तिथून पुढं थोडं एक्सटेंड होतं. अशा पद्धतीनं 10व्या लेवलला जर गेलं तर 85 पॉईंट आपल्याला लागतात. तर तुम्ही मार्केट क्लोज झाल्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी चेक करू शकता. थँक्यू सो मच.